हा बीजेपीचा डाऊनफॉलचं पिरियड आहे एवढं आपण म्हणू शकतो. म्हणजे जेवढं मी फिरतो देशभर किंवा जेवढा माझा स्टडी आहे हा डाऊनफॉलचा पिरियड आहे. आणि त्या डाऊनफॉलला मेजर जे कारण आहे ते आहे की अक्रोश जनता पार्टीने जे प्रोटेस्ट केला आणि त्याचं लीड करणारा जो एक मुलगा होता तो शेड्यूल कास्टमधला होता महाराष्ट्रातला. आणि त्याच्यामुळे ऑलरेडी ग्राउंडवर एक तसं वातावरण तयार झालंय की आणि ते होईल असं मला वाटतंय. म्हणजे पण दुसरा हा पण प्रश्न आहे की जरी समजा काँग्रेसचं गव्हर्नमेंट आलं तरी काही खूप मोठा बदल नाही होऊ शकत भारतामध्ये. भारत इतका मोठा आहे पण भारतामध्ये जे कम्युनल टेन्स झालाय तो नाही होणार. म्हणजे काँग्रेसचं गव्हर्नमेंटमध्ये काय खूप भारी दलितांसाठी होतं असं नाहीये. पण एक कदाचित काँग्रेसनं पण त्याच्या पॉलिसीज बदलल्यात आता आणि कदाचित थोडं पीसफुल कंट्री असेल. काय काँग्रेसनं परवाची तर गोष्ट आहे की मल्लिकार्जुन खरगे जे दलित आहेत काँग्रेसचे प्रेसिडेंट ते राज्यसभेत म्हणले मला की राज्यसभेत म्हणले त्याच्या अगोदर इन्सिडेंट झाला की ते ज्या ठिकाणी गेलते मंदिरात त्या मंदिरात शुद्धी वगैरे करणं आपण कुठं चाललोय. नाही पण हे जे लोक बोलतात ना की कास्ट संपलाय जे लोक आता जंतर मंतरवर मोर्चा काढत बसले तर एवढा त्यांच्या मनामध्ये एवढा घाणेरडा त्यांच्या मनामध्ये हे आहे. म्हणजे सिव्हिलिटीचा एक सेन्स पण नाहीये. म्हणजे असं आहे की ते आपल्याकडे म्हणतात ना चोराच्या उलट्या बोंबा तसा प्रकार आहे त्या एका सेक्शनचा. मी असं म्हणत नाही की त्या समूहातली सगळीच माणसं तशी आहेत पण त्यांच्या मनामध्ये जे घृणा आहे मग त्यांचा किती द्वेष केला पाहिजे दलितांनी. दलितांवर त्यांनी एवढे अत्याचार केले आहेत.